या बघा इथं मम्मी आली या. मम्मी आणि पप्पा गाडीवर आले तर पाऊस आलता काय? नाही हा? सर काय म्हणत आली बघा माहेर वाशीन नांदायला. वाटणं घेतलं होतं पाणी. पाणी नाही घरात. मम्मी किती किलो शेंगा झाल्या? अहो किती शेंगा झाल्या मामा? कटाळा काय? पाणी प्या ग. कावे चटई दे. चटई दे. बघा माझ्या भावाने किती शेंगा दिल्या त्या मला. तुम्हाला दाखवते मी आता. तिला इकडनं ये चप्पल घालून. किती राडा केलाय, किती राडा केलाय या. घरात जाऊन बघ, स्वच्छ आहे सगळं. गॅसचा वास येतो या. चालूच होता आता केलाय बंद. उन्हात हातारची वय उन्हातच हातरायचं ह्याला. बघा आल्या 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 का नाही. चटई हातरली. मग काय मंत्र म्हणतात दमानं जरा. आहो किती मेहनतीने केलं त्या शेंगा तुम्हाला माहितीये का? 2-3 गेल्या त्या वय. वंडाभर गेल्या की. काय केलंय फार सारवण गेलं इथलं. झोपल्याची रात्रीची. वाटा धुतलाय. कसला वाटा धुतलाय? सारवण गेलं वरवून. मग इथं एखादा खराटा फिरवायचा ह्याच्यावर. मम्मी हो लय काय काय दिसायला लागले. काय तर बघा भावाच्या इथं गेली होती बरं का सुख खायला. पण म्हणलं चला त्यांना मदत पण करू लागावं म्हणून थोड्या शेंगा तुडू लागल्या. आय, अजिबात घ्यायच्या नाही त्या. मुठभर घ्यायच्या. एक शेंग कुणाला नाही. कुणी एक शेंग सुद्धा उचलायची नाही. मुठभर सुद्धा नाही. आणि एक शेंग म्हणलं तर कळतंय का? एक शेंग सुद्धा कुणी उचलायची नाही. मोठभर घेतलं शेंगा तर खाऊ दे ना. आता तुझ्या भावाने दिल्यात मग खायला नको का आम्हाला थोड्या तरी? एवढ्या शेंगा भावाने दिल्या त्या म्हणजे किती मोकळ्या मनाचा माझा भाव आहे बघा. आम्ही बी आलो असतो तूच म्हणली नग शाळा शिकून झेंडा लावायचा नाही वय. मग पप्पा गेला असते की. भूक लागली खायचं आणि हागायचं, खायचं आणि हागायचं. दुसरं काय केलं असतं तुम्ही? शाळा बुडवून होता की तुम्हाला बाप? होते की. आता पाहुणा येऊ द्या, रावळा येऊ द्या, भावकी येऊ द्या, कुणी येऊ द्या, एक शेण कुणाला नाही. खायला सारं गाव येईल की बियाला कोण येत नाही. भावानं माझ्या ताकीद केली मला. राध्या वर्षभर शेंगा गेल्या पाहिजे. आता पुढच्या वर्षी अजून तुला शेंगाला यायचंय. तू आपर्यंत घातली का पाठीवर तर कमीत कमी शेंग राहिली पाहिजे. मग कशा वापरायच्या तू बघ. वाटायच्या का स्वतःसाठी खायच्या? गटोडा बांधून फ्रीज मध्ये ठेवीन, नाही तर डोक्यावर घेईन, नाही तर कुठे बी ठेवीन. माझी मर्जी. तसा तर सका भाव सुद्धा बहिणीला एवढं विचारायचं नाही. चुळी बांगडी करायच्या टायमाला मी विचार करेल. त्या 1000ची घेऊ साडी का 500ची घेऊ का 100ची घेऊ का 100 रुपये ताटात टाकू 50 रुपये देऊन जा बाई म्हणून. पण आपल्या निलेश दादानं बघा पोताभर शेंगा दिल्या त्या. कमीत कमी 50 किलो तर असतेल्या असतील का हो? मला तर वाटत होतं वल्या शेंगा उद्या बाजार खाय. वल्या शेंगा 100 रुपये किलो ना बाजारात बसा विकायला. परत म्हणलं बाया काय करायचा पैसा टिकत बी नाही काय नाही. भावाने एवढ्या हौसानं दिल्या तर कुठे आपल्या नाता भाऊजीला तेवढ्या देते बघा खाया पुरत्या. नाता भाऊजीला देणार कारण नाता भाऊजीमुळे लय आपल्याला सुख भेटलेलं आहे. आपल्याला त्यांच्यामुळे घरदार
झालं या त्यामुळे नाता भाऊजीला द्यायचं, कारण त्यांच्यामुळे आपलं चांगलं झालं या, ठिकाणा लागला या, आहे का नाही. नाता भाऊजीनं पण त्यांना बाजार दिला या, दिला का. कांदा काय काय दिलं, कांदा वांगी दिली का. तर निलेश दादा ना नुसत्या शेंगा दिल्या नाही त्या, तर तुम्हाला अजून दाखवते काय काय दिलंय. गिफ्ट हिंटीन दिलं. त्या झाल्या शेंगा. आणि हा बघा इकडं बघा, ही तांदूळ आहेत, 10 किलो तांदूळ आहेत. अहो एखाद्या भावकीत जरी गेलं ना तर ऊस नाही एक गलास भरून ऊसनं तांदूळ देतात का नाही सांगा. आणि नुसतं 10 किलो तांदूळच नाही दिलं तर तुम्हाला दाखवते अजून काय. थांबरती पिशवीतच अजून काय घरात गेली नाही तर म्हणलं तुम्हाला दाखवावा. ह्या आपल्या पूनम ताईनं भाकरी बांधून दिल्या त्या मला खायला, वाटानं भूक लागल्यावर खा म्हणून. 4 चपात्या आणि काय दिलं त्याच्यावर, साखर का काय दिली वाटतं. खायची असली तर खा, नसली तर टोपल्यात ठेव ग. आणि हा बघा ही कांदा, मसाला. हे कांदा. मम्मी तुला माहिती आहे का, हा मी कलिंगडाचं झाड लावलंय, हुलक्याचं कलिंगडाचं. होय लय झाड लावली बाबा आता. तर मिरच्याचं बी लावलंय. होय का बाई, आता बागायतच झाली आमच्या दारात सारे. कलिंगड, मिरच्या, हुलग, पुती निघते ना का. लेक उठली तरी काय जागची बघ. काय करू मग. आता झाली बसली, शेंगा वाळू घातल्या हा बघा. आणि कावीन आताशी पाणी दिलंय मला आणून. अगं पाणी नव्हतं जारमध्ये. होय पाणी आणा टायमच नसेल तर काय, सारा तर खाटावर तर साऱ्या गोदाड्यान गादाड्यान दिसायला लागल्या मला. जाऊ दे आता, तुझ्यामुळे झाली माझी. होय म्हणजे मी महत्वाची आहे का मेहंदी महत्वाची आहे. मग काय करू सांग आता. काय नको करू. मग काय केलंय कालवण बिलवण. आण ताट मला खाऊ दे जरा. मटण केलंय, खाती का. आण जा. नका तू केली का कशाचं आहे. ती पकड. तुम्ही तर काय बी खाताय बाबा ना. बघ की तर मी तर जेवढे बी नाही लागते. भात केलता काय तो? चटणी आण चटणी, त्याला चटणी खाते. हा अंड्याची भाजी आणि भात आहे, खाती का. अगं मम्मी अंडा तर इतकं हिवाळा लागते ना. बाप नाही नीट का अंडे करत कालवण. आता मामाने बनवली वरून. नको बाय मला. तुम्हाला किती सांगून शिकवून लोकांची धन आहे. किती सांगा शिकवा, शेवटी लोकांची धनच. आता भाऊजीनं वांगी, हिरव्या मिरच्या, कांदा, लसूण दिला वाटतं. काय करावं, जवळ पैसा नव्हता, कामधंदा सोडून असं निवांत आहे बघा आम्ही. म्हणूनच गेलते मी पण 4 दिवस तिकडं राग. चटणी आण म्हणलं होतं, आली पण तर वाढली काय. आणते की मग चटणी, खा की. हे बघ ह्याच्यावर हक वगळ, हक मेहंदीचं वगळ. काय अगं मला तर त्यांना वागताय लागलं, उगाच्या उगा घरी आली बाई मी. तर घेते 2 घास खाऊन आता. का आधी हातपाय तोंड धुते आणि मग खाऊन घेते.